ही इतकी सुंदर मिनिएचर थाली आणि त्यापासून बनवलेलं हे सुंदरसं फ्रीज मॅग्नेट. तर चला दाखवते कसं बनवलं. सगळ्यात पहिले आपण आता मिनिएचर थाली बनवूया. जी मी महाराष्ट्रीयन थाली बनवते त्यासाठी मी इथे मोल्डेड क्ले वापरला आहे. थोडा-थोडा घेऊन सेम क्वांटिटीमध्ये दोन्ही घ्यायचे आहेत आणि पण थोडं-थोडं घ्यायचं आहे, की ते लवकर सुकतं सुद्धा. मिक्स करून त्याची थोडीशी अशी पोळी बनवून घेतली आणि आपल्या जे मेन आहे थालीचं केळीचं पान ते मी इथे कट करून घेते. फ्री हँड मी पहिले त्याला शेप करून घेतला आणि नंतर एक्झॅक्टो नाईफ किंवा क्राफ्ट नाईफ जी आपण बोलतो त्याने कट करून घेतलं. तुम्हाला जर शेप फ्री हँड नसेल करता येत तर तुम्ही पेपरवर पहिले ड्रॉ करून तो कट करून मग ते तुम्ही क्लेच्या ह्याच्यावर क्लेवर ठेवून कट करू शकता. आणि माझ्याकडे एक सिलिकॉनचे टूल्स आहेत. हे नसेल तरी चालतील, बेसिक टूल्स असतील त्याने सुद्धा तुम्ही हे करू शकता. कारण हे फक्त मी लाईन्स देते आहे. पहिले मध्ये 2 लाईन दिल्या ती डेप्थ दाखवायला केळीच्या पानाची आणि नंतर बाजूने लाईन्स केल्यात आणि अशा प्रकारे आपलं केळीचं पान तयार झाल्याने आपण आता याला सुकायला ठेवूया. नेक्स्ट आता आपण वाट्या बनवण्यासाठी मी इथे 2 छोटे-छोटे गोळे बनवले होते आणि त्याला असे ब्रश किंवा माझ्याकडे जे सिलिकॉनचं टूल आहे त्यानेच त्याच्या बॅक साईडने मी असं एक मध्ये डेप्थ क्रिएट केली आहे आणि एक वाटी बनवली आहे. थोडंसं शेप करून घ्यायचं आणि ह्याला पण आता सुकायला ठेवूया. नेक्स्ट आपण करतोय पापड. ते उडदाचे पापड भाजलेले तुकडे करून जे आपण थालीवर ठेवतो ते बनवते. तर त्यासाठी मी क्लेचा एकदम छोटूसा गोळा घेतला आणि त्याची पातळ असं त्याला हातावरच दाबून दाबून पोळीसारखं बनवलं आणि एक वाकडे तिकडे शेपचे कट केले जे आपण रँडम तुकडे करतो तसे आणि त्याला पण अजून हाताने मी दाबून घेतले जेणेकरून ते असे दिसतील पातळ पापडसारखे. त्याच्यानंतर आपण बनवतोय बटाट्याची भाजी. हां, तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी थोडासा क्ले घेऊन त्याची अशी लडी किंवा काय म्हणतात एक स्ट्रीप बनवून घेतली आणि त्याचे असे त्रिकोण कट करते. तुम्हाला जर दिसत असेल त्रिकोण कट करते कारण मला ते बटाट्याचे पीसेस दाखवायचे आहेत म्हणून. असेच काही 10-12 पीसेस कट झाल्यानंतर मी एक गोळा छोटासा बनवला आहे ज्याच्यावर मी हे पीसेस लावणार आहे. थोडंसं खालून बेस बनवायचा म्हणजे चपट बनवायचं आणि वरतून उभट असं हाफ सर्कल टाईप बनवायचं आहे. थोडंसं मी पाणी लावते कारण मला ते चिटकवायचं आहे. ग्लू लावू शकता आणि अशा पद्धतीने मी त्याच्यावर हे पीसेस चिटकवते जेणेकरून आपण जे चमच्याने बटाट्याची भाजी टाकतो ते तशी दिसावी म्हणून माझा हे सगळा प्रयत्न चालू आहे. आय होप हे शेवटी तसं दिसेल. बघू ते शेवटी कसं दिसतंय. पण हे अशा पद्धतीने मी बटाट्याची भाजी बनवली आहे. ही पण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ग्लूच लावा मी सजेस्ट करीन. ग्लू लावा आणि त्याच्यानंतर हे पीसेसवरती लावा आणि ह्यालासुद्धा सुकायला ठेवा. हां, काही पीसेस 2-4 पीसेस तुम्ही साईडला काढून ठेवा. ह्याच्यावर चिटकवू नका. का ते तुम्हाला जेव्हा आपण थालीवर हे सगळं चिटकवू तेव्हा समजेल. सो हे सुद्धा झालेलं आहे आणि आता ह्याला मी साईडला सुकवायला ठेवते. हे बघा हे काही अशा प्रकारे दिसेल. हे तयार आहे. आता ह्याला सुकायला ठेवूया आणि इथे मी थोडंसं चपट असा गोळा बनवला आहे आणि त्याचे 4 तुकडे बनवते. हे बेसिकली मी लोणच्याच्या फोडी बनवते आणि त्यातल्या 2 काही मी लोणच्याला वापरणार आहे, लोणच्याच्या फोडी दाखवायला आणि काही मी बटाट्याच्या फोडी दाखवायला जे बाजूला आपण चमच्याने भाजी वाढताना जे बाजूला 2 फोडी येतात ते दाखवण्यासाठी करणार आहे. आता ना आपण 2 इक्वल साईजचे छोटे-छोटे गोळे करायचे आहेत. जास्त छोटे नाही, जास्त मोठे नाही आणि त्याला थोडेसे प्रेस करायचे म्हणजे थोडंसं चपट करायचे आणि साईड्सनी जसं मी दाखवलं तसं तुम्ही पातळ करून घ्यायचं आणि आपली ही पुरी झाली आहे. येस, पुरी दिसते. याला कलर केल्यावर तुम्हाला अजून समजेल की ही पुरी कशी दिसणार आहे. पण एक साईडचे 2 अशा पण बनवायचे आहेत आणि हे पण झालं. ह्याला पण सुकवायला ठेवायचं आहे. यानंतर मी सेम तसाच एक गोळा केला आहे छोटा आणि त्याला थोडंसं चपटं केलं आहे आणि नंतर मी एक छोटीशी कॉईल तयार केली आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे काढून ते सुद्धा असे पिळून घेतलेत आणि एक लांब जसं आपल्या भाताचा दाणा असतो तसे करून घेते. कारण आपण हे मुदा बनवतोय. तर हे सगळे थोडे-थोडे मी बनवून घेणार आहे एवढ्या कॉईलचे आणि नंतर ह्या गोळ्याला आपण फेविकॉल ग्लू किंवा जो पण व्हाईट ग्लू तुमच्याकडे असेल तो लावायचा आहे आणि त्याच्यावर आपण हे दाणे भातासारखे केलेत ते चिटकवत जायचे वाकडे-तिकडे. जसं आपण मुदा केल्यावर भाताचे शीतं कसे दिसतात तसं दिसावं यासाठी मी हे असं करते आणि जेव्हा हे रेडी होईल ना तुम्हाला खरंच वाटेल की हा भाताचा मुदा आपण पाडलेला आहे. ते छोटे करू शकता. सगळे इक्वल साईजचे किंवा इक्वल शेपचेच असले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. फक्त अशा प्रकारे शीतं बनवून भाताची आपल्याला चिटकवत जायची आहेत वाकडे-तिकडे फक्त. म्हणजे बेसिकली आपण हा पूर्ण गोळा जो आहे ह्या शीतं जी आपण भाताची बनवली आहे त्याने भरून टाकणार आहोत
पूर्णपणे, जेणेकरून एक पूर्ण भाताची मुदा तयार होईल आणि एक छान लूक तयार होईल अशा प्रकारे. आता परत मी तसा सेम गोळा बनवून घेतला. थोडासा उभट ठेवलाय आणि कशाने संपलेल्या पेनाची निप असो त्याने म्हणा असे भोकं पाडत जायचे आणि वर थोडेसे 2 छोटे-छोटे शीत जसे आपण म्हणू त्यातला छोटासा एक केलेला आहे आणि ते वर ठेवलंय. तर हा आपला शिरा झालेला आहे. रंग दिल्यानंतर तुम्हाला क्लिअरली कळेल की हे कसं दिसतंय. तर यानंतर आपण बनवणार पुरणपोळी. ज्यासाठी एक मी पातळ पोळी लाटून घेतली आणि झाकणाने कट करून घेतलंय. तुमच्याकडे कटर असेल गोल तर त्याने कट करू शकता. त्या झाकणाने एवढं क्लीन कट नाही झालं, त्यामुळे मी जे एजेस आहेत तेवढे क्लीन करून घेते आणि नॉर्मल आपण चपाती किंवा फोल्ड करतो तशी फोल्ड करून घ्यायची. ते लक्षात ठेवा, फोल्ड करताना जे फोल्ड्स आहेत ते आपल्याला एकदम दाबायचे नाही आहेत. छान फुललेली पुरणपोळी आपण फोल्ड केली अशी दिसली पाहिजे. आता आपण जेव्हा याला रंग देऊ ना, तेव्हा ती प्रॉपर पुरणपोळीच्या लुकमध्ये येणार आहे. तर आता सध्या आपण याला सुकायला ठेवूया. यानंतर आपण बनवणार आहोत मोदक. तर मी जसे आपण प्रॉपर मोदक बनवतो ना, तसं मी छोटासा गोळा घेऊन त्याला मोदकासारखं पसरवून घेतलंय आणि दुसरा छोटासा गोळा मी सारण जसं भरतो तसं भरून त्याला बाजूने पिंच करत तो आकार बनवायचा प्रयत्न केलाय. पण क्लिअरली मी पुढे तुम्हाला कळेल की तसा आकार जसे पाकळ्या आल्या पाहिजे तसा नाही येऊ शकला, कारण की खूपच छोटं आहे हे. त्यामध्ये मला जसं चांगल्या प्रकारे हँडल नाही करता आलं. मे बी थोडं मोठं असतं तर ते छान पाकळ्या दिसल्यासुद्धा असत्या. पण पुढे त्याला बंद करताना त्या पाकळ्या पूर्णपणे निघूनच गेल्या होत्या ऑलमोस्ट. तर मग माझ्याकडे जी सिलिकॉन टूल आहे त्याने मी थोड्या पाकळ्या तयार करायचा प्रयत्न केला. तुम्ही चमच्याचा मागचा भाग वापरून सुद्धा असे लाईन्स बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे फक्त असे थोडंसं आत पंच करायचे आणि ती लाईन बनून जाईल. बेसिकली त्या पाकळ्या बनतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खालून त्याला चपटं नाही करायचं आहे. जसं इथे चपटा झाला आहे. त्यामुळे मी खालूनसुद्धा त्या लाईन ज्या आपण बनवल्या ते डिफाईन करायचा प्रयत्न करते. जेणेकरून जसे खरे मोदक असतात थोडे गोल आकाराचे तसेच दिसतील हे सुद्धा. आणि मोदकाच्या पाकळ्यासुद्धा छान उठून येतील. हे बघा आपला मोदक तयार झाला. किती सुंदर दिसतं. असे मी 2 मोदक तयार केले. तर फायनली आता आपल्या थालीतले सगळे जिन्नस तयार झालेले आहेत. आता कलरिंगचा पार्ट आहे. तर सगळ्यात पहिले मी चांगलं सुकवल्यानंतर एक कोट जेसूचा मारला आहे. तुमच्याकडे जेसू नसेल तर सिम्पली व्हाईट ॲक्रेलिक कलरसुद्धा तुम्ही मारू शकता. हे इम्पॉर्टंट आहे 2 कारणासाठी, कारण ह्याच्यावर मग कलरसुद्धा चांगले बसतील आणि जे कलर आपण मारतोय ते उठूनसुद्धा येतील, चांगले ब्राईट दिसतील. सो पान मी पहिले करायला घेतले. तर पाण्यासाठी मी जो लिफी ग्रीन ॲक्रेलिक कलर येतो तो थोडासा येलो मिक्स करून अशा प्रकारे कलर मारला आहे आणि मधली लाईन थोडीशी अजून येलो आणि व्हाईट मिक्स करून डिफाईन करायचा प्रयत्न केला. थोडेसे शेड्स देते मी जेणेकरून ते पान खरं वाटेल. जसं खऱ्या पानाचं दिसतं तसं. तर आपण जितकं होईल तितकं डार्क शेड्स, लाईट शेड्स ॲड करून एक रिअलिस्टिक मिनिएचर थाली बनवायचा प्रयत्न करणार आहोत. तर ताटानंतर मी इथे भाताला सिम्पली व्हाईट कलर मारला आहे भाताची मुदा दाखवण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे बघा किती छान दिसते भाताची मुदा. वाट्या आहेत त्यांना मी ब्राऊन कलर मारते कारण मातीच्या वाट्या वगैरे दिसाव्या म्हणून. इथे मी शिऱ्याला कलर देते व्हाईट, येलो आणि आपला स्किन कलर आणि ऑरेंज कलर थोडासा असं मिक्स करून मी हा ऑकर कलर रेडी केला आहे. हा मारल्यानंतर मी थोडंसं ऑरेंज आणि थोडंसं डार्क शेडसाठी ऑरेंज आणि ब्राऊन मिक्स करून यूज केलं आहे आणि थोडेसे हायलाईट्स जसं शाईन असते शिऱ्याच्या मुद्यावर ती दाखवण्यासाठी आपला स्किन कलर यूज केला आहे. वरती मी पिस्ता आणि बदाम ह्याचे पीसेस ठेवलेत असं दाखवते. तर थोडासा ग्रीन कलर ते वरच्या पीसना आणि थोडंसं ब्राऊन कलरनी शेड केले. तर असं करून आपला शिरासुद्धा रेडी झाला आहे. आता इथे मला 2 वाट्या आहेत माझ्याकडे. त्या दोन्ही वाट्या फिल करायच्यात. एक भाजीने आणि एक मला आमरस तयार करायचा होता. पण इथे मी चुकी अशी केली की मी डायरेक्ट ॲक्रेलिक कलर ह्याच्यात फिल केला आहे जे की सुकायला खूप वेळ घेतला. तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जो पण ऑल इन वनवाला ग्लू म्हणजे सिलिकॉन ग्लू किंवा ग्लू गन असेल तर ते घेऊन एक बेस आतमध्ये बनवा, मग त्याला कलर करा. ते लवकरसुद्धा होईल, सुकेलसुद्धा लवकर. आता मी हे आमरससारखं येलो आणि ऑरेंज मिक्स करून केलं आहे. सुकल्यावरही छानच दिसत होतं, पण ह्याला सुकायला प्रचंड वेळ लागला आहे. त्यामुळे तुम्ही ही चुकी करू नका. त्यानंतर मी भाताचा एक लेयर सुकला आहे, आपला जो व्हाईट कलर मारला आहे. त्यामुळे त्याच्या मी वरण दाखवण्यासाठी येलो आणि थोडासा येलो ऑरेंज मिक्स करून असे शेडिंगमध्ये कलर केला. आता पुरणपोळीला मी येलो आणि साईडने जो ऑकर कलर आपण शिरायला केला होता थोडासा अजून लाईट करू तो आणि जो थोडासा ऑकर कलर डार्क होता त्याने मी शेडिंग करते. थोडासा ब्राऊन घेतला मी शेडिंग करण्यासाठी, जेणेकरून भाजलेली आपली पुरणपोळी फोल्ड केली क्लिअर दिसेल. आय होप ही तुम्हाला पण आवडेल. मला खूप आवडलेली ज्या पद्धतीने
वाजल्याने हे सगळं उठून आलं होतं. दिसत होती की ही पुरणपोळी आहे. तर तुम्ही बघता हळू-हळू सगळं एक-एक तयार होतंय. तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की ह्या थालीमधलं सगळ्यात रिअलिस्टिक काय बनलंय आणि तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली आहे? की पूर्ण थाळी आवडली आहे की पूर्ण एंड प्रॉडक्ट आवडलं आहे? नक्की सांगा. मला खूप आवडेल ऐकायला. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी झाली. आता मी स्किन कलर असतो ना, तो डायरेक्टली घेतलाय आणि पुरीला मारलाय आणि नंतर मग थोडा त्या स्किन कलरमध्ये ब्राऊन मिक्स केलं, एकदम डॉट आणि थोडासा डार्क शेड बनवलाय. त्याने मी जे पुरीवर आपले जे डॉट्स येतात ना, ते करण्याचा प्रयत्न करते आणि थोडं शाईन करण्यानंतर थोडंसं हे करून आपली पुरी पण झाली. ते मी पापड केले छोटे-छोटे तुकडे पोळी करून पातळसे आणि थोडे वाकडे-तिकडे केलेत त्याला. त्यालासुद्धा मी लाईट येलो आणि व्हाईट मिक्स करून कलर केला आहे आणि थोडासा लाईट ब्राऊनने शेडिंग करते, जे भाजलेल्या पापडावर जे डॉट्स येतात ते दाखवण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपले पापड पण रेडी आहेत. ऑलमोस्ट आपली थाली रेडी होत आली आहे. मोदकाला पण मी व्हाईट कलर मारून घेतला आहे. जेसोनंतर कारण फार जास्त आपल्याला हे करायचं नाही आहे. व्हाईट कलरमध्येच मी मोदक ठेवलेत. तुम्ही वरतून केशर दाखवू शकता, थोडंसं येलो दाखवू शकता, ॲज पर युअर चॉईस तुम्ही कलरिंग करू शकता. इथे मी बटाट्याची भाजी केली आहे. बटाट्याच्या भाजीला पण येलो कलर आणि थोडेसे राईचे दाणे, अजून काय काय तुम्ही दाखवू शकता. त्यासाठी काळा डॉट केला मी ब्लॅक कलरनी आणि छान दिसत होते हे सुद्धा. आणि नंतर मी कोशिंबीर केली आहे, जिला व्हाईट कलर मारला आहे आणि थोडं-थोडं मध्ये ग्रीन, जसं आपण ऑरेंज, कोशिंबीरमध्ये जे गाजर-बिजर आपण टाकतो, ते जिन्नस दाखवण्यासाठी जे असतं ते मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता सगळे कलर सुकल्यानंतर मी इथे बॉन्ड टाईट करून ग्लू येतो इथे, जसं मी स्क्रीनवर दिसेल तुम्हाला त्याचा फोटो, ते मागे लावून थाळीला चिटकवते सगळे जिन्नस आपले एक-एक करून. इथे मी ना बटाट्याच्या बाजूला थोडे काप, जसं आपण चमच्याने बटाट्याची भाजी टाकल्यावर कशी काप थोडेसे बाजूला दिसतात, तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी लोणच्याचे सुद्धा तुकडे केले ते बाजूला ठेवायला. तर अशा प्रकारे आपली थाळी एक-एक करून थाळीवर सगळ्या गोष्टी आपण लावत जायच्या आहेत. आणि आता ह्याला सुद्धा एक प्रॉपर 1-2 दिवस सुकून द्यायचं आहे. तसं तर एवढा वेळ लागत नाही, पण आपण चांगलं सुकून द्यायचं आणि किती सुंदर बनली आपली थाळी. आता ह्या थाळीला तुम्ही डायरेक्ट मॅग्नेट पेपर मागे लावून किंवा मॅग्नेट छोटे जे येतात ते लावून फ्रिज मॅग्नेट म्हणून यूज करू शकता. पण मी ते थोडंसं अजून याला हे केलं आहे. मी ते छोटासा MDF बोर्ड घेतला आहे. त्याला मी पहिले जेसो लावून सुकवून घेतलं आहे आणि नंतर एक लॅव्हेंडर कलर एकदम लाईट असा मारून घेतला आहे. शेडिंगमध्ये थोडंसं केलं आहे, मध्ये लाईटमध्ये डार्क असं करून. पण लाईटच शेड ठेवले, कारण मला जी आपली थाळी आहे तिला उठून दाखवायचं होतं. म्हणून मी हा शेड यूज केला आहे. तुम्ही कुठलाही लाईट शेड खाली यूज करू शकता, तुम्हाला जो आवडतो तो, किंवा जो आपल्या थाळीला छान दिसतोय तो. मी हा चूज केला आहे आणि हे पण प्रॉपर सुकवून द्यायचं आहे. आता माझा खालचा कलर प्रॉपर सुकला आहे. वरती मला काही मराठीमध्ये किचनला जे कोड्स असतात किचनसाठीचे ते लिहायचे. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता, तुम्ही हिंदीमध्ये लिहू शकता. तुम्हाला जे पण कोड किचन रिलेटेड आहेत ते आवडत असेल ते इथे लिहू शकता, जर तुम्ही असं बनवणार असाल तर. ते इथे मी डायरेक्ट ब्रशने लिहून घेतलं आहे. पण मला वाटतं मी थोडंसं खाली आउटलाईन करायला पाहिजे होती. अजून सुंदर हँडरायटिंग आली असती. थोडंसं इथे मी डिसअपॉइंट झाले हँडरायटिंगनी माझ्याच. तसं म्हटलं तर माझी हँडरायटिंग खूप चांगली आहे. पण इथे ब्रशने मला धोका दिला आहे का माहीत नाही. पण मला इतकी काय म्हणतात अट्रॅक्टिव्ह किंवा इतकी मी सॅटिस्फाईड नव्हती हँडरायटिंगने. किंवा हे सगळं आपण ॲक्रेलिक पेनने सुद्धा करू शकतो. ते जास्त इझी राहील आणि छानही दिसेल. पण ठीक आहे, ओव्हरऑल चांगलं दिसत होतं. तर मी इथे कोट लिहिला होता, येथे सात्विकता नांदते आणि खाली आमचे स्वयंपाकघर. तर तुम्हाला कसा वाटला हा कोट? मला असं काहीतरी लिहायचं होतं जे जास्त करून तुम्हाला इंटरनेटवर लिहिलेलं दिसणार नाही. मला आवडलं आणि जिच्यासाठी मी बनवते, म्हणजे माझ्या बहिणीच्या नवीन घरात मी हे तिला गिफ्ट दिलं होतं. तर हे तिच्यासाठी मी बनवते. तिला फार आवडलं. तर आता हे एवढंच ठेवलं तर फार मोकळं-मोकळं वाटत होतं. बाजूचं MDF, बाजूचं सगळं मोकळं-मोकळं वाटत होतं. त्यामुळे मी ना काय केलंय, साईड जे 2 कॉर्नर आहेत वर-खाली बाजूला, आजूबाजूला, आय होप तुम्ही नोटीस केल्यामध्ये मी थाळी लावून घेतली आहे, सेम त्याच ग्लूने. आणि आता मी व्हाईट कलर पहिले इथे आउटलाईन बनवून घेतली आहे मी. चमचा, काटा चमचा, जे पण आपले भांडी असतात चमच्याच्या रिलेटेड, ती भांडी मी इथे बनवली आहेत. व्हाईट कलरनी बनवली आहेत. थोडंसं त्याला लाईट ग्रे कलरची शेडिंग पण दिली आहे. थोडी पानं फुलं बनवली आहेत
मला जसं मी म्हटलं, की आपली थाळी आणि जे लिहिलं आहे कोट ते उठून दिसायला हवं होतं. तर मी फार असं व्हायब्रंट कलर मागे नाही वापरले. तुम्ही बघू शकता इथे मी चमचे, पानं, फुलं व्हाईटने काढून त्याला थोडंसं ग्रेनी शेड केलंय आणि हे खूप सुंदर दिसत होतं. म्हणजे तुम्ही एंड रिझल्ट बघाल तुम्हाला नक्की आवडेल आणि होप आवडेल. नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हा पूर्ण फ्रिज मॅग्नेट. ह्याला तुम्ही मागे हुकचं लावून हुकसुद्धा करू शकता किंवा हँगिंग करू शकता. मी याला मागे मॅग्नेट पेपर लावला आणि फ्रिज मॅग्नेट म्हणून यूज केलं आहे. इथे जी मी फुलं बनवली आहेत ना खाली, त्याला थोडंसं येलो शेड देते वेगळं वाटायला. सगळं एकसारखं नको दिसायला म्हणून. फुलं आहेत तर फूल वेगळं दिसावं, पानं आहेत तर पानं वेगळी दिसावी म्हणून हे केलं. आता फायनली सगळं सुकल्यानंतर ह्याच्यावर वॉर्निश मारणं आता गरजेचं आहे. एवढी मेहनत केली आपण, खूप वर्ष टिकवायचं आहे आपल्याला. सो नीट वॉर्निश मारून घ्यायचं आहे. मी थाळीला वॉर्निश नव्हतं मारलं, तर ह्याच्यावरूनच मी ते वॉर्निश मारून घेते प्रत्येक कॉर्नरला नीट वॉर्निश मारलं गेलं पाहिजे. आणि मी ते मॅटवालं वॉर्निश यूज करते. तुम्ही शायनीवालं हवं असेल तर तेही यूज करू शकता. पण आय थिंक ह्या फ्रिज मॅग्नेटसाठी आपल्याला मॅट लुकच जास्त रिअलिस्टिक वाटेल, त्यामुळे मी मॅटवाला वॉर्निश यूज केला आहे. आणि आता एकदा वॉर्निश सुकलं की मागे मॅग्नेट पेपर अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. खूप इझी आहे. फक्त पील करायचं आहे मागचं कवर आणि असं करून स्टिक करून घ्यायचं आहे. हा मी Amazonवरून घेतला. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन नक्की. एक्स्ट्रा पार्ट असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि याचं फ्रिज मॅग्नेट म्हणून तुम्ही ह्याला यूज करू शकता. रेडी आहे. आता तुम्ही याची सगळी क्लोजअप लूक बघा आणि मला नक्की सांगा की कसं बनलंय? किती आवडलंय तुम्हाला आणि तुम्ही रिक्रिएट कराल का? केलात तर नक्की मला Instagramवर शेअर करा. मला नक्की आवडेल तुमचे रिक्रिएशन्स बघायला. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, काही शिकायला मिळालं असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच सपोर्ट करत राहा. तर थोडासा क्ले राहिला होता, मी छोटीशी मिरची बनवली. ही पण किती क्यूट दिसते ना. तर चला तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.